Good morning, students. Today we are going to learn personal pronouns. म्हणजे काय मुलांनो, तर पुरुषवाचक सर्वनामे कोणती असतात आणि त्याबद्दलची माहिती आज आपल्याला घ्यायची आहे. आता बघा, तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, सक्सेस हे आपल्या आपोआप दारात येत नसतं. त्यासाठी आपल्याला हार्डवर्क फार महत्वाचं आहे. हार्डवर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. सो यू लिसन केअरफुली ऑल माय चॅप्टर्स. लक्षपूर्वक काळजीपूर्वक हा पूर्ण भाग तुम्हाला बघायचा आहे. जोपर्यंत तुम्ही माझे युट्यूबवरती सर्व व्हिडिओ व्यवस्थितपणे सर्व नाही बघितले तर कसं माहिती का, मी जे तुम्हाला सांगत आहे, मी जी इंग्रजी बद्दल तुम्हाला माहिती देत आहे ते सांगून काही फायदा होणार नाही. म्हणजे बघून तुम्हाला व्हिडिओ थोडासा बघितला आणि सोडून दिला तर ते तुम्हाला फायदा होणार नाही. जर तुम्हाला इंग्रजी 100% शिकायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी राहिलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण काय होईल, मी जे तुम्हाला हे तळवळीने सांगत आहे की मुलांना हे बघा, इथं याचं हे असं असतं, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघणे फार जरुरी आहे. आणि ते बघत असताना आपली एक नोटबुक करा, म्हणजे वही करा आणि त्या वहीवरती दिलेले पॉइंट्स महत्वाचे लिहून घ्या. सक्सेस हे आपोआप येत नसतं मुलांना. बघा, सक्सेस हे आपोआप येत नसतं, त्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. मी लहान होतो तेव्हा पण मला असं काहीच कळत नसतं. मी 5वी पर्यंत जाईपर्यंत मला इंग्रजीची साधी एबीसीडी बरोबर येत नसतं. तर त्यासाठी तुम्हाला आता पहिलीपासून मुलांसाठी इंग्रजी सुरू केलेली आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी लक्षपूर्वक व्हिडिओ बघितला पाहिजे आणि शिकलं पाहिजे. आमचे पहिली दुसरीचे मुलं इंग्रजी होतात, सर प्लीज गिव्ह मी पेन असं सरळ म्हणतात ते. म्हणजे इंग्रजी बोलण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी सातत्य ठेवावं लागतं आणि सातत्याने सर्व व्हिडिओ बघावं लागतं. बघा, आज मी तुम्हाला घेऊन आलो बघा, पर्सनल प्रोनाउन्स म्हणजे पुरुषवाचक सर्वनामे कोणती असतात आणि त्याचे किती प्रकार आहेत. काइंड्स ऑफ पर्सनल प्रोनाउन्स म्हणजे पुरुषवाचक सर्वनामांचे प्रकार किती आहेत हे आज आपण बघणार आहोत. आणि हे पुरुषवाचक सर्वनामे कुठे वापरायचे आणि कशी वापरायची हे वापरत असताना आपल्याला विद्यार्थी मित्रांनो लक्षपूर्वक बघायचं आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगत आहे, ती माहिती तुम्ही काय करा, नोटबुकवरती लिहून घ्या. आता मग फर्स्ट पर्सन, आता या ठिकाणी प्रथम पुरुष हे आपण या ठिकाणी बघूया. पहा, प्रथम पुरुष काय असतो मुलांनो, वक्ता किंवा वक्ते स्वतःबद्दल जी सर्वनामे वापरतात. वक्ता म्हणजे बोलणारा व्यक्ती जेव्हा स्वतःबद्दल जी सर्वनामे वापरतात त्याला आपण फर्स्ट पर्सन असं म्हणतो. फर्स्ट पर्सन म्हणजे काय, तर स्वतःबद्दल एखादा बोलणारा व्यक्ती किंवा वक्ता जर स्वतःबद्दल माहिती सांगत असेल तर त्याला आपण फर्स्ट पर्सन असं म्हणतो. त्यामध्ये आय, वी, समजा आय म्हणजे कोणी, मी, वी म्हणजे आम्ही, म्हणजे या ठिकाणी आपण प्रथम पुरुष त्याला आपण म्हणत असतो. आता सेकंड पर्सन म्हणजे काय मित्रांनो, बघा, सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुष. द्वितीय म्हणजे दुसरा. श्रोता किंवा श्रोते यांना उद्देशून. श्रोता म्हणजे ऐकणारा. श्रोता म्हणजे कोण, ऐकणार. जे एखादा भाषण करतो त्याला आपण वक्ता म्हणतो आणि जो ऐकतो त्याला आपण श्रोता म्हणतो. पहा, श्रोता किंवा श्रोते यांना उद्देशून जी सर्वनामे वापरतात त्यांना आपण सेकंड पर्सन असं म्हणतो. समजा यू आपण हे आहे, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, हे दोन आपण त्या ठिकाणी वापरत असतो. आता पहा, थर्ड पर्सन. व्हॉट इज थर्ड पर्सन? थर्ड पर्सन इज तृतीय पुरुष. म्हणजे थर्ड पर्सन म्हणजे तिसरा पुरुष. म्हणजे काय, बघा, वक्ते व श्रोते यांच्या व्यतिरिक्त. आता वक्ता म्हणजे ऐकणारा, सांगणारा, आणि श्रोता म्हणजे ऐकणारा, यांच्या व्यतिरिक्त येणाऱ्या सर्वनामांना थर्ड पर्सन म्हणतात. वक्ता आणि श्रोते सोडून थर्ड पर्सन जे असते त्याला आपण उदाहरणार्थ ही, सी, इट, दे हे आहेत थर्ड पर्सन. आता पहा, या ठिकाणी मी तुम्हाला एक तक्ता आणलेला आहे. या तक्त्यावरती तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली. एक वचनासाठी काय वापरायचं, अनेक वचनासाठी काय बघायचं. इकडं पहा, इथं वचन दिलंय, एक वचन, अनेक वचन, इथं पुरुष दिलेत. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड पर्सन. देर आर 3 पर्सन्स. आता बघा, वचन आहे सिंग्युलर म्हणजे एक वचनी आणि हे प्लुरल म्हणजे अनेक वचन. पाहिजे फर्स्ट पर्सनला एक वचनी असताना आय असते. बघा, काय असते, आय. आणि अनेक असेल तर उई असते, म्हणजे अनेक जण असतील आमच्यासोबत तर आम्ही काय म्हणतो, उई. आणि सेकंड पर्सन मध्ये यू, तू. आणि इथं काय अनेक वचन असेल तर यू म्हणजे तू किंवा तुम्ही, इथे जरा अनेक वचन. आणि थर्ड पर्सन आहे बघा, थर्ड पर्सन म्हणजे ही, सी, इट.
हे झालं एक वचनीमध्ये. आणि अनेक वचनीमध्ये दे म्हणजे काय रे, ते म्हणजे एकदम सोप्या भाषेमध्ये आपल्याला फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन याबद्दल मी माहिती सांगितलेली आहे. हे सर्व चार तुम्ही वहीवरती घेऊन घ्या. आणि दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा व्यवहारामध्ये बोलतो, चालतो, तेव्हा बोलताना आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण कोण बोलताय, थर्ड पर्सन, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन याबद्दलची आपण माहिती घ्या. आणि ते आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सरावामध्ये वाक्य आणा आणि त्याच्या नोंदी वहीवरती लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल राहिलेले सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.